महाराष्ट्र ग्रामीण न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. आपण पाहत आहेत महाराष्ट्र ग्रामीण न्यूज. तर आज आपण वैजापूर खंडाळा शिवरगणातील खंडाळा गावातील पूर्णे वस्ती एक आदिवासी एक आदिवासी वस्ती आहे. तर आज आपण इथं काही आदिवासी महिला आणि काही पुरुष इथं मतदार उभे आहेत. तर आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत का या भागातील हा जो समजा खंडाळा पट्ट्यातील आणि भायगाव शिवारामधील हा जो शिवाचा जो रस्ता आहे या रस्त्यालगतच ही वस्ती आहे. तर आपण बघू शकतो की इथं कशा प्रकारे विकास झालेला आहे आणि कशा प्रकारे विकास झालेला नाही. तर आपण बघून घेऊ. जवळ नमस्कार दादा, काय नाव आपल्याला? अनिल कुर्णी. अनिल प्रकाश कुर्णी. आता जे जिल्हा परिषद पंचायत समितीचं जे इलेक्शन लागलेलं आहे, तुम्हाला माहिती आहे आतापर्यंत तुमच्यापर्यंत मत मागायसाठी किती उमेदवार इथे आलेले आहेत? आतापर्यंत एक पण आला नाही, एक पण आलेलं नाही आतापर्यंत. तुम्हाला माहिती आहे का पंचायत समितीसाठी आपल्या गटातून किती उमेदवार उभे आहेत? तुम्हाला माहिती आहे का? काय काय नाव आहे माहिती आहे का? कोणी किती उमेदवार उभे आहे आपल्याला माहिती आहे का? नाही, आपल्या पंचायत समिती गणातून आपल्या खंडाळा शिवर गटासाठी 6 उमेदवार उभे आहेत. हा, एक तुषार पवार म्हणून, दुसरे बाळासाहेब शिंदे म्हणून, तिसरे हुसेन शेख म्हणून आहे ना, आणि चौथे आपलेवाले हे नाही, चौथे आपलेवाले हे जवळजवळ असे 4-5 उमेदवार, 5-6 उमेदवार आपल्या याच्यातून आहे. तर आपल्याला काय वाटतं, हे जे उमेदवार आहे हे आतापर्यंत आपल्यापर्यंत आलेले आहे का आम्हाला मत द्या म्हणून मागा? नाही आलेले. पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत मार्फत आपल्या ही जी वस्ती आहे इथं कामं झालेली आहेत का? नाही. कोणते कोणते कामं झालेले बाकी आपल्याला? तेच नाही झाले. कॉल्याने आल्या का नाही, लाईट का नाही, काही. बरोबर आहे, लाईट पण आलेली नाही. आपल्याला घरकुल पण आलेले नाही. नाही, म्हाताऱ्याची जेवण नाही कारण तरी घरकुल नाही येईल म्हणल्यावर. हा, बरोबर. हे जे यांचं असं म्हणणं आहे की आमच्या वडिलांचे जवळजवळ पूर्ण आयुष्य संपत आलं तरी आम्हाला घरकुल भेटलेले नाही. इथे लाईटची समस्या आपण बघू शकता. इथे लाईट पण आलेले नाही. या भागामध्ये ही खूप मोठी अशी आदिवासी इलाका आपण बघू शकतो की खूप मोठी अशी वस्ती आहे. तर नंतर ताई नमस्कार, काय नाव आपलं? ताराबाई प्रकाश कुर्णी. काय वाटतं आपल्याला आता हे जे जिल्हा परिषद पंचायत समितीचं जे इलेक्शन चालू आहे आपल्यापर्यंत उमेदवार कधी येतात? येतीच नाही. येतीच नाही, तुमच्यापर्यंत येतीच नाही. आतापर्यंत एक उमेदवार जिल्हा परिषद साठी आपल्या जिल्हा परिषद गणातून समजा सुनील पैठण पगारे साहेब उभे आहेत आणि दुसरे उमेदवार संजय पाटील निकम उभे आहेत. काय आपल्याला काय वाटतं, हे आपल्यापर्यंत आलेले आहेत का? नाही. आपल्याला काय वाटतं कोणकोणते काम आपल्या शहरात करलेले आहे तर ते आपले काम आजपर्यंत पूर्ण झालेले नाही? पूर्णच कामं ठेवलेली. कोणकोणते काम आहे आपल्याला? लाडक्या बहिणीचे पैसे आपल्याला भेटतात का? नाही. संजय निर्धार योजनेचे जे समजा आता जे वृद्ध जे महिला आहे, जे आपल्या समजा जे वृद्ध महिला आहेत यांना श्रावण बाळ योजनेचे पैसे भेटतात का? नाही, कोणतेच नाही. आपल्याला जे समजा आता आपण आपले जे कच्चे घर आहे आपल्याला घरकुल भेटलेले आहे का सर्वांना? आपण अर्ज केलते का? अर्ज करून बी दिले नाही. तरी दिले नाही. मग दरवर्षी अर्ज करीतो, बिन कागद भरितो तरी भेटते नाही. मग काय मग करायचं? तुम्ही दरवर्षी मतदानाला जाती नाही का? मग दरवर्षी मतदानाला मतदान घेऊन बसा ते. दरवर्षी आपलं मतदान पण घेतात मग तरी पण तुमचे काम करतील? तरी काम नाही. मग तुम्ही ज्यावेळेस इथे उमेदवार तुमच्याकडे मत मागायला येतो त्यावेळेस तुम्ही त्यांना सांगतात का? सांगून बी ते जर करतीच नाही तर त्याला करते काय? हा? होतीन तुमचे काम, मोर होतीन तुमचे काम, कवा होतील? आपण पाहू शकता की एवढी मोठी वस्ती आहे आणि इथं साधी लाईटची सुद्धा सोय नाही. ही जी आदिवासी वस्ती आहे इथं लाईटची सुद्धा सोय नाही. यांना पक्के घर नाही. एक मिनिट, घर घे दादा, हे बरं घर. आपण पाहू शकता, आपण बघू शकता की वादळ वारा राहतो, हे चिमुकले लेकर आहेत त्यांच्यावाली. आपण बघू शकता त्यांचं, तर त्यांना पाऊस आल्याच्या नंतर हे जे कच्चे घर आहे हे अक्षरशः उडून जातात. बघू शकता आपण. दादा काय नाव आपलं? प्रकाश कुर्णे. मतदानाला जातात का? जातात का? काय कोणकोणते उमेदवार उभे जिल्हा परिषद साठी आपल्याला माहिती आहे का? नाही. आपण बघू शकतो एक शोकांतिका आहे की जिल्हा परिषद खंडाळा शिवरगाणातील जी वस्ती आहे
ही भायगाव खंडाळा शिवारातील शेवटच्या टोकाची वस्ती आहे. इथं आतापर्यंत त्यांचं असं म्हणणं आहे की कोणताच उमेदवार आमच्यापर्यंत आजपर्यंत प्रचारासाठी आलेला नाही आणि आम्हाला मतदान करा म्हणून असं विचार न करता पण आलेलं नाही. तर दादा, पंचायत समितीला कोणकोणते उमेदवार आहे आपल्याला माहिती आहे का? आपण बघू शकता की पंचायत समितीला कोण उमेदवार आहे हे सुद्धा त्यांना माहिती नाही. काय वाटतं आपल्याला दादा, आपण यावेळेस मतदानाला जाणार आहे का? जाणार आहे. मग मतदान करणार का? करणार. बरोबर. काय वाटतं आपल्याला? काय वय काय दादा आपलं सध्या? 50-55 वर्ष वय आपलं. झालेली आहे का आपली कामं जिल्हा परिषद पंचायत समिती मार्फत? कोणतीच कामं झालेली नाही. तुम्हाला काय वाटतं आता जे पंचायत समितीला काहीतरी राहायला सोय झाल्या पाहिजे. आता हे अशी परिस्थिती, मला चालता येत नाही, मला प्यायलाच होईल. काहीतरी आता माझा दवाखान्याला पैसा नाही तर बसेल मी. दवाखान्याला पैसा नाही? काहीच नाही. बरोबर आहे. बसेल. दादा नमस्कार. नमस्कार. इकडे कोण मोठ्या काय नाव तुमचं होलं? ठच्चन कुर्णी. ठक्कन रामराव कुर्णी. हा. आता जे समजा जिल्हा परिषद पंचायत समितीचं जे इलेक्शन चालू आहे, तर आतापर्यंत किती उमेदवार आपल्यापर्यंत आले? जेवढे उभी राहत तेवढी आली, पण आता या मतावर काही येईल नाही अजून. एक पण आलेलं नाही. काय वाटत तुम्हाला कोणते काम आहे का जे आपली पंचायत समिती जिल्हा परिषद मार्फत आपली कामं थांबलेली? आपल्याला विहिरीचे काम असतील पंचायत समिती मार्फत केलेच नाही. ज्यांना फायली करून 2-3 वेळा फायली करून तरी नाही केले, तरी पण आपल्याला भेटले नाही. अजून काय वाटतं आपल्याला पंचायत समिती मार्फत आपल्याला समजा जिल्हा परिषद मार्फत समजा आपले जे समजा घर आहे, आपली जी समजा पाण्याची जी समस्या आहे, काय पाण्याची समस्या सोडवलेली आहे का आपली कोणी? नाही काहीच नाही. मग काय आपल्याला पाण्याचा स्रोत काय आपल्याला? आम्ही बाहेरगाव पाणी म्हणजे इकडे दुसऱ्या गावातून तुम्हाला पाणी मिळतं? म्हणजे तुम्हाला प्रॉपर जिल्हा परिषद पंचायत समिती मार्फत ग्रामपंचायत मार्फत पाण्याची सोय पण झालेली नाही? काहीच नाही. काही नाही. लाईटची काय अवस्था आहे इथे? लाईट या वस्तीसाठी? मग इथे लाईट कुठून आलेली आहे आपल्या वस्तीला? खालतून? हा, म्हणजे खालतून एक सिंगल लाईट आणलेली आहे आपण. ते देतात का लाईट आपल्याला? हा? काय मागणी तुमची वाली? लाईट तुम्हाला भेटायला पाहिजे का नाही? लाईट मागणी आमची पण आहे. मला पाण्याची सोय व्हायला पाहिजे ना आपली. आता जे उमेदवार तुमच्याकडे येतील त्यांना तुम्ही एक प्रश्न करा की तुम्ही पहिले आमची लाईटची व्यवस्था, आमची जे कच्चे घरे आहे, हे कच्चे घराचं काय आणि पाण्याची व्यवस्था, पाण्याचं पहिलं बघा. तुम्ही मानशान का हे मुद्दे? सांगशान का त्यांना? सांगू का? तरच मतदान करा. काय नाही, मतदान करा. फक्त तुमचं सगळं ओके करून दे. सगळं ओके करू. मत देतो बर का. फक्त मत देऊस तर. पुन्हा समजा मत झाले, पुन्हा जाऊ नाही घेता विचारणार त्यांनी आपल्याला. बरोबर. एवढं काम कर. खरं दादा, तुम्हाला खरं सांगतो, तुम्ही एकलव्य समाजातील माणसं आहात. तुमची एकलव्य माहिती तुमचा एक वचनी. बरोबर आहे का नाही? मग तुम्ही पण त्यांच्याकडून ना असं वचन देऊन घ्या की आमचे जर काम होत असेल तरच आम्ही तुम्हाला मतदान करू. तुमचं मतदान तुम्ही विकू नका 200-500 रुपये करता. 200-500 रुपये तुमची जी एक मिनिट ऐकून घ्या. तुमची जी समाज आहे, एकलव्य समाज, एकवचनी समाज आहे. बरोबर आहे की नाही? तुम्ही जर एखाद्याला वचन जर दिलं तर ते पूर्णच करतात. मग मला एक सांगा, तुम्हाला हे जे उमेदवार येतात इलेक्शनच्या आगल्या 1-2 दिवस आम्हाला येत असतील, समजा 200-500 रुपये तुम्हाला देत असतील, किती पैसे देतात सरासरी? 1000 रुपये 500 रुपये. 1000 रुपये तर 500 रुपये तुम्हाला देतात. बरोबर आहे का नाही? मग त्यातून तुमचा विकास ते विकत घेऊन टाकतात. काय वाटतं तुम्हाला? तुम्ही नंतर म्हणतात का आम्हाला पक्के घर नाही, लाईट नाही. बरोबर आहे का नाही? मग जर हा मतदार देऊनच घेतला असं, मग हा मतदार जर समजा पैसे घेऊन जर तुमचं जर मत विकलं जात असेल तर मग तुमचे काम कशी काय होणार? नाही म्हणणार. हा, बरोबर आहे का नाही? मग तुम्ही कोणाकडून पैसे घेऊ नका. पण पैसे पण भेटतील नाही तरी घरी येईल. समजा आपण जरी आले तर काही ना काही म्हणते ना, घ्या 1000 घ्या 2000 असं म्हणणारच ते. पण तुमचे काम करून देऊ आम्ही, एवढे म्हणणारच ते. कट करून